नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आता आपण आहोत बोपोडीमध्ये। आता जो नुकताच या भागात मुसळधार पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे इथली विद्युत खंडित झालेली आहे, वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झालेला आहे। त्याचं कारण तुम्ही माझ्या मागे बघत आहात। झाड जे आहे हे पडलेले संजय गांधी हॉस्पिटल आणि पारिजात सोसायटी याच्यामध्ये जे असलेलं जागा आहे त्या ठिकाणी असलेलं झाड कोलमडून पडलेलं आहे। ठिकाणी आपण बघतोय त्या समोर जे झाड आहे हे झाड पडल्यामुळे संपूर्ण वायर्स जे आहेत त्या शॉर्ट झालेल्या आहेत, निघालेल्या आहेत, तुटलेल्या आहेत। त्याच्या दुरुस्तीचं काम जे आहे हे आता सुरू आहे। संजय गांधी हॉस्पिटल, जुने संजय गांधी हॉस्पिटल आणि त्याच्या शेजारीच आपण हे बघतोय, हे पावसामुळे जे आहे हे झाड पडलेलं आहे आणि या झाड पडल्यामुळं त्या संपूर्ण भागातील विद्युत सप्लाय जो आहे हा खंडित झालेला आहे। झाड तोडण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। मुसळधार पावसामुळं या ठिकाणी हे झाड पडल्याचं दिसून येतं। सर्व विद्युत लाईन्स जे आहेत या आपण बघतो तुटून खाली आलेले आहेत, कारण की झाड त्याच्यावर पडलं आणि ह्या सर्व लाईन्स ज्या आहेत त्या डॅमेज झालेल्या आहेत। या ठिकाणी झाड तोडण्याचं काम जे आहे हे सुरू आहे। रस्त्यात जे झाड या सर्व वायरिंगवर पडलंय हे काढण्याचं तोडण्याचं काम सुरू आहे। त्यानंतर मग दुरुस्ती केली जाईल आणि यासाठी साधारणतः 2 ते 2.5 तास लागतील असं या भागातील जे अधिकारी आहेत, वीज विभागाचे, विद्युत विभागाचे, MSCBचे अधिकारी आहेत त्यांनी सांगितलेले आहे। त्यामुळे अजून साधारणतः 2 ते 2.5 तास या भागातील वीज पुरवठा खंडित राहणार आहेत। या ठिकाणी MSCBचे कर्मचारी सुद्धा आहेत जे पुढील काम जे आहे हे करताना आपल्याला दिसत आहेत। मित्रांनो, या ठिकाणी दुरुस्तीचं काम जे आहे सुरू आहे आणि आत्तापासून साधारणतः 2 ते 2.5 तास आणखीन या दुरुस्तीसाठी लागणार आहेत।